त्यांची हक्काची जागा मिळाली आणि त्या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपूर्ण भारत देशाने जल्लोषात साजरा केला. परंतु देशातील अनेक लोक विसरून गेले असतील, परंतु नाशिक जिल्ह्यातील माझं हे गाव जरी छोटंसं असलं, ह्या गावाने सगळ्यांनी विचार करून जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत या दिवसाचा विसर पडायला नको, म्हणून दरवर्षी हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. मग कशा प्रकारे साजरा करायचा? म्हणून माझ्या माता भगिनींसाठी विचार केला तर आमच्या संसारासाठी बिचारा आयुष्यभर राबतात, परंतु त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणून तो विचार आम्ही केल्यानंतर कमीत कमी वर्षातील एक दिवस तरी त्यांचा हक्काचा असावा. कारण वर्षातील प्रत्येक दिवस हे आमच्यासारख्या पुरुषांचा असतो. अनेक प्रकारची कारणं देऊन पुरुष कुठे ना कुठे जात असतो, परंतु आमच्या माई भगिनी कधी एकत्र येत नाही. म्हणून तो विचार केला आणि 22 जानेवारी खास तुमच्यासाठी हा तुमचा दिवस. परंतु मला हा संदेश सगळ्यापर्यंत पोहोचायला जरा टाईमच लागेल, कारण आपल्या गावात महिला भरपूर आहे. त्यांना अजून ह्या दिवसाचं महत्त्व कळालं नाही, किंवा आमच्यासारखे स्वार्थी पुरुष मंडळी आपलं शेतातील कामकाज करण्यासाठी बहुधा त्या आल्या देखील नसतील. परंतु माता भगिनींनो लक्षात घ्या, चांगले येऊन गेले हो, आपलं आयुष्य संपलं, पण संसार कोणाच्यानी पूर्ण झाला नाही. म्हणून तो विचार करून आजचा हा 22 जानेवारी दिवस आपण साजरा करत आहोत. ज्या ठिकाणी आम्ही शहरातून राहतो, शहरामध्ये करोडपती लोक आहेत, पण त्या करोडपती लोकांना विचारायला त्यांच्यासाठी एकही हक्काचा माणूस नाही. परंतु माझ्या गावचा मला नितांत आदर यासाठी आहे की कोणताही कार्यक्रम असला तरी तुम्ही त्या ठिकाणी सगळेजण त्या ठिकाणी भरभरून मदत करतात. काही जण म्हणतात गाव आपलं छोटं आहे, परंतु ह्या छोट्या गावामध्ये राहणारी तुमच्यासारखी मनाने मोठी असणारी माणसं, या माणसांचा कदापि त्या ठिकाणी माझ्यासारख्याला विसर पडता येणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, दरवर्षी आपण काही ना काही कार्यक्रमामध्ये भर घालणार आहोत आणि कोणताही कार्यक्रम करत असताना त्यामधील चांगलं काय घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुनश्च एकदा ज्या आमच्या माय भगिनी आहे, ज्येष्ठ महिला आहे, कारण गेली 2 वर्षापासून मी विचार करत होतो की ज्येष्ठ महिला त्यांच्यासाठी काय करता येईल. म्हणून ह्या दिवशी त्या ठिकाणी ठरवलं की दरवर्षी आपण जे काही शक्य होईल 10-10, 5-5 महिलांचा सन्मान करायचा, अशा प्रकारचा विचार करून आजचा हा कार्यक्रम तुमच्या समोर त्या ठिकाणी सादर करत असताना नक्कीच माझ्यासारख्याला आनंद होत आहे. आमच्या ज्या ज्येष्ठ महिला आहे, सुरुवातीला आपण ज्येष्ठ महिलांचा सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या लाडक्या कन्याचा आपण सन्मान करणार आहोत. आणि महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे सत्कार देखील आपण महिलांच्याच हस्ते करणार आहोत. म्हणून ज्येष्ठ महिलांचा सत्कार करत असताना 2-2 महिलांनी यायचं, म्हणजे मी काय नाव घेण्याची गरज नाही, 2-2 महिलांनी यायचं आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि खरोखरच एक विचार जर केला, कुठेतरी त्यांच्या प्रति चरणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही संधी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने आपल्याला दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं त्या ठिकाणी आपला हा जो क्षण आहे तो क्षण आपल्याला वाया जाऊन द्यायचा नाही. सुरुवातीला ज्या माऊलीचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत त्या म्हणजे आदरणीय शेवंताबाई पंढरीनाथ फड आहे उपस्थित. शेवंताबाई पंढरीनाथ फड आहे. त्यानंतर राईबाई लक्ष्मण शिंदे
त्यांचा सत्कार करण्यासाठी आता दोन दोन स्त्रियांनी या, कुणी या, पटापट या. त्यानंतर पुढचा जो आपल्याला सन्मान करायचा आहे, आदरणीय आमच्या माय माऊली सुशाबाई दादा धोंगडे, प्रत्येक दोन दोन स्त्रियांनी एका एका आपल्या आदरणीय महिलांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पुढचा सन्मान आपल्याला करायचा आहे ते म्हणजे सुशाबाई दादा धोंगडे. आणि नक्कीच या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, कारण जी आपण माणसं टी व्ही आपण बघत असतो आणि टी व्हीवरील कोणताही त्या ठिकाणी सन्मानाचा कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी जी कंपनी, ती कंपनी त्या कार्यक्रमाचा खर्च उचलत असते. आणि मग मी विचार केला, जे सन्मान चिन्ह वगैरे आहे याचा खर्च जास्त आहे, म्हणून तो खर्च त्या ठिकाणी माझ्या गावावर किंवा त्या समितीवर मला बसवायचा नव्हता. म्हणून सर्वांना परिचित असलेली यशोदाबाई दादा धोंगडे, त्यानंतर ठकूबाई आनंदा फड, माफ करा मी नाव घेतोय. तर अशा प्रकारे मग मी विचार केला की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ओझर येथे माझी आडत कंपनी आहे. माझे मित्र आणि मी ती आडत कंपनीची स्थापना करून यशस्वीपणे 4 वर्षे आम्ही वाटचाल करून ह्या 3 जानेवारी रोजी 5व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. म्हणून जो काही सन्मानाचा खर्च आहे तो माझा म्हणजे जय योगेश्वर आडत कंपनीच्या वतीनं करण्यात येत आहे, कारण उगाच या खर्च जास्त होता. सरस्वतीबाई पांडुरंग शिंदे, सरस्वती पांडुरंग शिंदे सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत, यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. परंतु सहज कोणी मनावर घेऊ नका, पण मी सगळ्याला विचारतोय, तुम्ही नाराज आहे का? मग अरे टाळ्या वाजवायला आपल्याकडे देण्यासाठी एवढंच आहे, बस दुसरं काही नाही. कमीत कमी आपल्या माता भगिनींचा सत्कार होतोय म्हटल्यानंतर किती टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे, कारण अशा प्रकारचे कार्यक्रम किती मोठे गाव असलं तरी हे कार्यक्रम घेत नाही. आपलं एक छोटं गाव आहे आणि या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी गजर माऊलीचा हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे यांच्या वतीनं आपला हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे. यानंतर पुढील सन्मान आपल्याला ज्यांचा करायचा आहे त्या म्हणजे भागुबाई कचरू दराडे, त्यानंतर सकुबाई नारायण फड, त्यानंतर पुढील माऊली आहेत अनुसयाबाई मुरलीधर देवकर, सुशीलाबाई पुंडलिक फड, हे झाले तर मी बोलवतो, अनुसाबाई मुरलीधर देवकर, बरं येऊ दे, सुशीलाबाई पुंडलिक फड, अंजनाबाई रामभाऊ देवकर, त्यानंतर पुढील सन्मान
कृष्णाबाई एकनाथ फड, छबाबाई खंडू लहांगे, यशोदाबाई दामोदर दराडे. समजा कोणती माय भगिनी जर या ठिकाणी येईल नसेल आमची माऊली, तर घरातील कुणीही सत्कार घेतला तरी चालेल. सखूबाई धोंडराम फड, त्यानंतर तानाबाई भीमाजी फड, आणि यानंतर सगळ्या माय भगिनी लक्षात घ्या, आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या महाप्रसादासाठी तर आमच्या ज्या माय भगिनी आहेत त्या म्हणजे मथुराबाई अक्का, मथुराबाई जगताप या माय माऊलीनं आजच्या या प्रसादासाठी खरोखर 11,000 रुपये त्यांनी दिले. सगळ्यात जास्त त्या ठिकाणी मदत केली. नक्कीच या ठिकाणी त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्येष्ठ महिलांमध्ये जर एखादी आमची माऊली जर या ठिकाणी उपस्थित नसेल तर घरातील कोणी देखील कोणत्याही व्यक्तीनं हा सत्कार स्वीकारला तरी चालेल. यानंतर आमच्या माऊली बकुबाई अर्जुन फड, धन्यवाद सगळ्या माता भगिनींचे आणि आमच्या आदरणीय माऊलींचे मनपूर्वक आभार. अशा प्रकारे लक्ष्मीबाई एकनाथ फड, यानंतर आपल्या लाडका कन्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहेत. यानंतर आमच्या लाडका कन्येचा त्या ठिकाणी येथे सन्मान होत आहे. ज्या ज्या मुलींचा आपल्याला या ठिकाणी सन्मान करायचा आहे
त्यांची नावं मी या ठिकाणी घेतो म्हणजे सगळ्यांना लवकर उपस्थित राहणं शक्य होईल आणि आपण त्यांचा का सन्मान करतोय हे देखील आपल्याला सांगता येईल. आज आपल्याला ज्या कन्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्यांची नावं पुढीलप्रमाणे: सारिका सुखदेव फड, पूजा सोमनाथ शिंदे, ऋतुजा संदीप फड, साक्षी कैलाश फड, मयुरी बचवंत फड, कावेरी प्रदीप फड, मोनाली प्रसाद फड, काजल सोमनाथ ताडगे, तेजस्विनी सागर फड, अश्विनी जालिंदर देवकर, सुजाता प्रमोद फड, अनुजा माधव शिंदे, अक्षदा अरुण देवकर, सीमा नवनाथ फड, रुपाली अमोल फड आणि पल्लवी भीमराव आव्हाड. अशा प्रकारे आपल्या या लाडक्या कन्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सारिका सुखदेव फड. आमच्या या लाडके कन्याचा सन्मान करत असताना नितांत आम्हाला या ठिकाणी आदर आणि अभिमान वाटतो. कारण सारिका हिने UPC MPC असा कठीण अभ्यास करून आता आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सोलापूर येथे रेल्वेमध्ये ती अभियंता या पदावर काम करत आहे. नक्कीच त्या ठिकाणी जर कोणी सारिकाला विचारत असेल तर तुझं गाव कोणतं, त्यावेळेस नक्कीच माझ्या या आदर्श गाव महाजनपूरचं नाव तिथे निघत असेल. म्हणून नक्कीच मला या लाडक्या कन्येचा सन्मान करत असताना आम्हाला त्यांचा नितांत आदर वाटतो. धन्यवाद. यानंतर पूजा सोमनाथ शिंदे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूजा ही किराणा दुकान अशा प्रकारचा व्यवसाय करून एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा त्या ठिकाणी निश्चय तिनं केला आहे. म्हणून पूजाचा या ठिकाणी सन्मान करत असताना आम्हाला नितांत आदर वाटतो. ऋतुजा संदीप फड. ऋतुजा इथं नसेल तर त्या ठिकाणी आईवडिलांनी यायचं आहे, दोघं असेल तर. आणि नक्कीच आपल्या लाडक्या कन्येचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा आमच्यापेक्षा तुम्हाला देखील नितांत त्या ठिकाणी अभिमान असेल. कारण आपल्या मुलांना किंवा मुलींना शहरातून शिक्षण देताना एवढ्या फार अडचणी येत नाही, परंतु शेती व्यवसाय करून आपल्या मुलामुलींचं स्वप्न साकार करण्यासाठी जे माता माऊली या ठिकाणी आपल्या मुलामुलींचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करते आहे, नक्कीच त्या ठिकाणी या लाडक्या कन्येचा सन्मान करत असताना मला नितांत आदर आणि अभिमान वाटतो. यानंतर पुढील सन्मान ज्या आमच्या लाडक्या कन्येच्या या ठिकाणी होतोय ती म्हणजे साक्षी कैलास फड. डॉक्टरेट शिक्षण ती घेत आहे. यानंतर पुढील सन्मान ज्या लाडका कन्येचा या ठिकाणी होतोय ती म्हणजे मयुरी बचवंत फड. मयुरीने नुकतंच त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून 4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी चांगल्या नोकरीला ती लागली, म्हणून ती या ठिकाणी उपस्थित राहू शकली नाही. तर अशा प्रकारे या लाडका कन्येचा या ठिकाणी सन्मान होत असताना तिचा आम्हाला नितांत आदर वाटतो. कावेरी प्रदीप फड. या कन्येने सुद्धा इंजिनिअरिंग या ठिकाणी तिचं पूर्ण केलंय, म्हणून कावेरीचा या ठिकाणी सन्मान करत असताना आम्हाला तिच्याविषयी नितांत आदर आणि अभिमान वाटतो. कावेरी प्रदीप फड. मोनाली प्रसाद फड. शिक्षिकेच्या रूपामध्ये ती त्या ठिकाणी जॉब करत आहे. मोनाली प्रसाद फड.
त्यानंतर काजल सोमनाथ ताडगे शिक्षिका म्हणून या त्या ठिकाणी त्या पदावर कार्य करत आहे. नक्कीच त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करत असताना आम्हाला त्याविषयी नितांत आदर आणि अभिमान वाटतो. गर्व आहे मला या माझ्या गावचा की अशा प्रकारच्या लाडक्या कन्या या मातीमध्ये शिक्षण घेऊन चांगल्या पदावर त्या ठिकाणी काम करत आहे. तेजस्विनी सागर फड ऑनलाईन सेवा केंद्र तेजस्विनी सागर फड या कन्येनं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर काम करत आहे. म्हणून नक्कीच तेजस्विनीताई तुमचा आम्हाला आदर या ठिकाणी तुमचा सन्मान करत असताना वाटतो. यानंतर अश्विनी जालिंदर देवकर या कन्येने सुद्धा इंजिनिअरिंग त्या ठिकाणी पूर्ण केलं आहे आणि खरोखरच मी म्हटल्याप्रमाणे रात्रंदिवस काबाड कष्ट करून ह्या आईवडिलांनी आपल्या मुलीला त्या ठिकाणी एवढं चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. म्हणून अश्विनी जालिंदर देवकर यांचा या ठिकाणी सन्मान करत असताना आम्हाला नितांत आदर आणि अभिमान वाटतो. सुजाता प्रमोद फड सुजाता प्रमोद फड स्वतःच्या हिमतीवर त्या ठिकाणी त्या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करून बोलतोय का? आजच्या महिला गौरव दिनानिमित्त कोणाला बोलायचं का? भजनी मंडळ चलो. कर कटावरी ठेवनिया ठेवनिया कर कटावरी ठेवनिया ठेवनिया